जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं तमहं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. शिल्पाताई श्लोक घेताय ना तुम्ही? हा बरं. श्लोक घ्यायच्या आधी आज आपण 34 सुरुवात करणार आहोत. तर त्याच्या आधी 30, 31, 32, 33 मध्ये एक थोडं सांगायचं राहिलं काल. हे तिन्ही श्लोक झाल्यावर जे सांगायचं होतं, वेळ संपला आपला तोपर्यंत. तर त्यात एक गोष्ट आली की 31व्या श्लोकात ही भगवान म्हणतायत की श्रद्धावंतो न सूयंतो. म्हणजे इकडे श्रद्धावान आणि अनसूयंतो म्हणजे असूया ज्याच्या मनात नाहीये, अनसूय जो आहे ते म्हणजे फक्त ईश्वरावर श्रद्धा एवढंच पुरेसं नाहीये. अनसूया ही मनात पूर्ण असली पाहिजे. म्हणजे आता अनसूया म्हणजे काय? असूया हा दोष आहे. असूया म्हणजे गुणेषु दोषत्व बुद्धी याला असूया म्हणतात. म्हणजे एखाद्याचे गुण पाहून ते गुणाच्या ऐवजी दोषच वाटणं, ही झाली असूया. म्हणजे बऱ्याच वेळा मराठीत आपण असूया किंवा ज्याला मत्सर एकच समजतो, पण ते तसं नाहीये. असूया याचा अर्थ की गुणाकडे दोष बुद्धी वाटणं ही असूया आहे. तर या 31व्या श्लोकात सांगतात ज्याच्यात श्रद्धा आहे आणि असूया नाही ते मुक्त होतात. 32व्यात पुन्हा सांगतात ते तेभ्य असूयंतो नानुतिष्ठून ते मे मत. म्हणजे जे असूया सहित ज्यांची वृत्ती आहे, म्हणजे एकतर ते माझ्या गुणात पण दोषत्व बुद्धी घेतात असं पण आहे. आणि इथे मी म्हणजे भगवान स्वतः परमेश्वर आहे. त्यामुळे असूया ही कोणाही बद्दल जोपर्यंत असते तोपर्यंत आपण खरं ज्ञान नाही हे म्हणायला लागतं. आणि म्हणूनच आपण पाहतो की अत्री महर्षी आणि अनसूया हे अत्री म्हणजे त्रिगुणची बाधा ज्याला नाही ते अत्री, आणि असूया जिला नाही ती. हॅलो, एक काय झालं मीटिंग? हॅलो, माझा आवाज येतोय ना सगळ्यांना व्यवस्थित? ओके. तर आपण पाहत होतो काल आपण 33व्या श्लोकापर्यंत गेले. कालचा एक मुद्दा सांगायचा राहिला की ते 31व्या श्लोकात म्हटलंय श्रद्धा. दादा तुम्ही म्यूट आहात. हो सॉरी. हा, तर काल 33व्या श्लोकापर्यंत आपलं झालंय, पण 31 ते 33 मधली एक गोष्ट महत्वाची सांगायची राहून गेली, ती आपण बघतोय आता. की 31व्या श्लोकात भगवान सांगतायत श्रद्धावंत अनसूयंतो. म्हणजे अनसूया म्हणजे असूया नसणं हे पण आहे. फक्त माझी देवावर श्रद्धा आहे पण माझ्या मनात असूया हा दोष कायम आहे, तर ज्ञान झालेलं नाही हे समजायला हरकत नाही. आणि पुढे 32व्यात पण म्हणतात जे असूया ठेवून राहतात माझ्या मतात त्यांनाही ते सगळे मूर्ख आहेत आणि ते नष्ट होतील, एवढंच भगवान म्हणतायत. तर भगवंत जेव्हा म्हणतायत की इथे पण तुम्ही जर पुस्तकात बघितल्यावर तर माझ्यावर दोषारोप करणारे किंवा माझ्या गुणांच्या ठिकाणी दोष पाहणारे एवढा भाषांतर केलेलं असतं. आणि ते बरोबरही आहे, कारण तेवढ्या छोट्या ह्याच्यात त्यांना सगळं भाषांतर करायचं असतं. आणि त्यातला गर्भित अर्थ असा आहे इथे मी म्हणजे कोण. भगवान जेव्हा म्हणतात माझ्याबद्दल असूया असली तर तो नष्ट होण्याचा मार्ग आहे, आणि अनसूया असली तर तो मुक्तीचा किंवा ज्ञानप्राप्तीचा मार्ग आहे हे भगवान म्हणतात. तेव्हा तो जो भगवंताचा मी आहे, भगवंताचा मी म्हणजे सर्व व्यापक ते आहेत.
तर त्यामुळे इथे जी अनसूया किंवा असूया नसण्याची वृत्ती जी आहे ती फक्त भगवंताचं समोर दिसणारं आता जे रूप आहे त्याच्याबद्दल नसून सर्वव्यापी म्हणजे जे जे भेटीचे भूत ते ते मानिजे भगवंत हे पहिली स्टेप आहे. तर त्या ठिकाणी कोणाबद्दलही असूया असू नये किंवा ती जर अ, अ, एक स्थिती प्राप्त झाली तर तेच अ, ज्ञान आहे. भगवान म्हणतात ना, "एतत् ज्ञानमिति प्रोक्तम" म्हणजे ज्ञान मिळवायची जी साधनं रूपी जी गोष्टी सांगितल्या आहेत, त्याची सहज स्थिती हेच ज्ञान आहे, असं भगवान सांगणार आहेत पुढे. तर इथे हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि हे हे झालं तेव्हा मी उदाहरण देत होतो, की अत्री महर्षी ज्याला त्रिगुणाची बाधा नाही, अशी ते अत्री आहे. आणि म्हणजे जेव्हा बुद्धी 3 गुणांच्या पलीकडे जाईल आणि मन असूयाविरहित होईल, अशी ती अनसूया माता आहे, की मग भगवान प्रकट होतात. आणि अ, अ, एवढंच नाही तर असे जे भक्त आहेत, त्यांचे नियामक होऊन भगवान राहतायत. अनसूया मातेच्या इच्छेच्या पुढे स्वतः भगवान दत्तात्रेयांना जाता आलं नाही. अशी ही गोष्ट आहे, की पहिल्यांदा 3 रूपात ते जन्माला आले. शंकर हे दुर्वासाच्या रूपानी, ब्रह्मदेव चंद्राच्या रूपानी आणि भगवान स्वतः हे दत्त रूपानी असे ते जन्माला आले. जेव्हा काही बालावस्थेतच दुर्वास महर्षी तपश्चर्येला जायला निघाले. त्या चंद्रलोकात जायला निघाले. पण तरीही भगवान थांबलेले आहेत तिथे कारण आईची इच्छा नाहीये तुम्ही जावं इथून म्हणून. आणि बाकी पण 2 रूपांचं सगळं तेज स्वतःकडे ठेवून म्हणजे दुर्वासांनी शिवांश त्या विष्णू रूपात, चंद्रानी ब्रह्मांश त्या विष्णू रूपात ठेवून असे ते त्रिमूर्ती दत्तात्रय तिकडेच राहिलेले आहेत. तर अनसूया माता म्हणून ही देवांपेक्षाही श्रेष्ठ झालेली आहे. परमेश्वराची माता झाली. परमेश्वराला तिने आधीही म्हणजे जन्म घ्यायच्या आधी जेव्हा त्यांची परीक्षा पाहायला आले ती गोष्ट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, की सगळ्या जगताचे नियम्य आहेत ते नियामक आहेत ते नियम्य झालेले आहेत. आणि तेव्हा असं सांगतात दत्त महात्म्यात ती गोष्ट आलेली आहे किंवा दत्तपुराण ज्यांनी वाचलं असेल, की जे सगळ्या सृष्टीचं निर्मिती करायचे श्रम आहेत ते ब्रह्मदेव तिचं स्तन्य पिऊन त्यांचा श्रमपरिहार झाले आहेत. सगळ्या पालक जे विष्णू आहेत, सर्व पालक त्यांना ते स्तन्य पिऊन आधार आणि हे वाटलंय. जे शिव सगळ्यांचा लय करणारे आहेत, त्यांना कुठेतरी शांतता तिकडे चित्तवृत्तीचा लय त्या मातेच्या स्तन्यातनं मिळालाय. इतकी अवस्था एका गुणाच्या अभ्यासाने होऊ शकते. ती अनुसूया माता ही साक्षात अनसूय असण्याचं एक मूर्तिमंत उदाहरण किंवा त्या गुणाचा अवतार आहे म्हणायलाही हरकत नाही. तर हे महत्वाचं आहे. म्हणजे श्रद्धा असतेच. आपली प्रत्येकाची श्रद्धा असते. भगवान आहेत, कृष्ण हे सर्वत्र आहेत, माझ्याबरोबर नेहमी आहेत, मला सगळ्यातनं बाहेर काढणार आहेत. आणि तरीही आपल्याला सुख-दुःख का आहे? तर त्याचं उत्तर एक असं आहे, की श्रद्धा आणि अनसूया हे दोन्ही गुण आवश्यक आहेत, तेव्हाच ते ज्ञान होतं. आणि आता 34वा. ताई घेता 34वा? हो दादा. दादा रेकॉर्डिंग सुरू केलं ना दादा? हो, हो. केलं. इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ. आता इथे म्हणतायत, की इंद्रियाचे जे काही व्यापार आहेत किंवा इंद्रियांनी जे काही विषय घेतले जातात, तर त्या विषयांच्या बाबत कायम हे चांगलं किंवा हे वाईट हा एक वृत्ती निर्माण होते प्रत्येक वेळी. तर जेव्हा चांगलं किंवा वाईट ही वृत्ती निर्माण होते, त्याच्याबरोबर हे पाहिजे किंवा नको
ही भावना निर्माण होते. जे पाहिजे असं वाटतं, प्रिय वाटतं. राग म्हणजे प्रेम आणि द्वेष म्हणजे तिरस्कार. तर तो रागद्वेष प्रत्येक अनुभवाच्या बाबतीत थोड्याफार जास्त प्रमाणात मिक्स याच्यात तो असतोच असतो. आणि म्हणूनच आधी 33व्या श्लोकात जे भगवंत सांगतायत त्यातला पण एक छोटासा भाग एक ॲस्पेक्ट सांगायचा राहिला, की प्रकृतीम यान्ति भूतानि निग्रह किम करिष्यति जेव्हा भगवान सांगतायत, तेव्हा त्यात एक तर प्रकृती म्हणजे आपल्या स्वभावाचा निग्रह कसा काय करणार? त्यापेक्षा आपल्या स्वभावाला अनुकूल आपल्या जन्माप्रमाणे जो धर्म आहे, त्यांनी त्या स्वभावाच्या चौकटीतनं बाहेर पडल्यानंतर हे सगळं सहज होऊन जाईल. हा एक दृष्टिकोन आहे आणि दुसरा दृष्टिकोन जसं वाटेत काटे आहेत, तर ते काटे किती उचलत बसणार? त्यापेक्षा आपल्या पायात चप्पल घालावी. तसं इकडे पूर्ण प्रकृतीचे जे व्यवहार आहेत, ते आपल्या मनासारखे करून घ्यायला गेलं, त्याचा निग्रह करून, की आता मला हिंसा यांना मरून नाही द्यायचंय, अमक्याचं ते करायचंय, हे असं झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपले जे अहोरात्र प्रयत्न चालू असतात. आयुष्य आपलं इतकं पटापट पुढे जातं, की एका स्टेजला असं वाटतं एवढे सगळे जे प्रयत्न केले, तर हे प्रयत्न करायच्या समजा 30 वर्ष आधी, 40 वर्ष आधी जी मानसिक अवस्था आहे आणि आता आहे आणि मध्ये इतके सारे प्रयत्न आहेत. मग त्या इतक्या साऱ्या प्रयत्नाचं फळ नक्की काय मिळालं? असा विचार आपल्याला यायला लागतो. त्याचं कारण म्हणजे आपण जी सृष्टी जी केवळ भासमान आहे आणि त्यात चाललेले गुणाचा एकमेकांची खेळ वेगवेगळ्या ठिकाणी आत्मस्वरूपावर झालेल्या अध्यासाने जे भासमान जीव तयार झालेत, त्या प्रत्येका जीवातल्या बुद्धीचा वेगवेगळा खेळ यांनी हा जो सगळा मोठा सुसूत्र असलेला तरी पण गोंधळाचा एक पसारा आहे. त्याच्यावर आपल्या मनासारखं होण्यासाठी जे निग्रह त्याचा करण्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्यात आपलं आयुष्य निघून जातं. तर तो निग्रह कशाला करायचा? त्यापेक्षा काय करायचं? तर हे जे श्रद्धा आणि अनसूय राहून जे मी सांगितलेलं आहे, म्हणजेच वेदांनी सांगितलेलं आहे किंवा सत्पुरुषांनी सांगितलेलं आहे, त्याच्याप्रमाणे जीवनक्रम कसा आपला आखता येईल. आतून जर ती सुधारणा झाली, तर बाहेरच्या जगात सुधारणा झाली काय किंवा नाही झाली काय, त्यांनी आत्मस्थितीला काही फरक पडत नाही. हे भगवंतांना सुचवायचंय. आणि याचं कारण आता 34व्या याच्यात सांगतायत, की प्रत्येक विषय घेताना राग, द्वेष या म्हणजे चांगलं किंवा वाईट असे वर्गीकरण आपण करतच असतो. आता मागे पण सांगितल्याप्रमाणे गोविंदगिरीजी महाराजांनी एक ज्ञानेश्वरी भावकथामध्ये सांगितलेलं आहे, की आपण संकल्प किंवा विकल्प हे मराठीत घेताना अमुक एक गोष्ट करायची याला संकल्प म्हणतो किंवा अमुक एक गोष्ट नाही करायची याला विकल्प म्हणतो किंवा ती गोष्ट करण्याच्या विरुद्धचे विचार याला आपण विकल्प म्हणतो. वास्तविक हे चांगलं हे वाटणं हा संकल्प आहे. संकल्प पण जर आपण फोड केली तर सत्कल्प म्हणजे जे ज्याच्यात आपल्याला जास्त सत्ता भासते त्याला आपण संकल्प म्हणजे हवेसं वाटतं आपल्याला. म्हणजे आपल्याला जसं पाहिजे खरं सत स्वरूप आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे. तो आनंद आपण ज्या दुसऱ्या गोष्टी ठराविक पद्धतीने झाल्या तर मिळेल असं भासमान करून अ, अ, त्या ठिकाणी सतची कल्पना करतो म्हणून तो संकल्प झाला. म्हणूनच आपण बघितलं की ज्ञानी महात्मे किंवा ऐकलंही असेल की ज्ञानी महात्मे संकल्प विकल्पाच्या पुढे असतात. मग काही ज्ञानी महात्मे चांगल्या गोष्टीसाठी काही संकल्प करत नाहीत का? राम मंदिरासाठी संकल्प आहे. गोविंदगिरीजी महाराज त्यांच्यासाठी ट्रेझरर आहेत. तर हा सत्कल्प नाहीये. हा तिथे सतची कल्पना नाहीये. ते वास्तविक सत होण्यासाठी त्या गोष्टी घडणं या विश्वाच्या धर्मसंस्थापनार्थाय या भगवंताच्या इच्छेला धरून महात्म्यांची इच्छा असते आणि ती पुढे कार्यरत होत असते. आपले जे असतात ते संकल्प विकल्प असतात. तर तशी ही जी कल्पना निर्माण होते की हे चांगलं आहे, वाईट आहे, त्याबरोबर हे राग, द्वेष हे त्याच्यात
होत असतात आणि प्रत्येक वेळी ते आपल्या मनात ऍड होतात आणि कोणत्या तरी प्रसंगात ते असह्य होऊन आपले बाहेर येऊ शकतात. तर त्यामुळे तिथल्या तिथेच त्यांना स्वतःपासून वेगळं पाहण्याची जर वृत्ती निर्माण झाली, तर ते साठवून त्याचा उद्रेक होऊन आपल्या कंट्रोलच्या बाहेर जाण्यापर्यंत परिस्थिती येणार नाही आणि आत्मस्थितीत च्या जवळ ईश्वराच्या स्मरणात जितकं राहता येईल, तितकं आपण सहज आपण त्या मार्गावर अग्रेसर होऊ शकतो. कारण हेच 2 ते सर्वात मोठे शत्रू आहेत. त्याच्या पुढे 6 वर्गीकरण पुढे होतंय. पण सर्वात पहिलं जो शत्रू आहे, जो काम आहे, तो काम ही निर्माण व्हायला हे चांगलं किंवा हे वाईट, एखाद्या गोष्टी एका प्रकारे होण्याबद्दल प्रेम आणि त्याच्या विरुद्ध होण्याबद्दल तिरस्कार हा अवलंबून आहे. आणि मग त्या गोष्टी जे गुणांच्या ह्यानी घडतात, त्याला आपण एखाद्या व्यक्तीला जबाबदार धरून त्याच्याबद्दल प्रेम आणि तिरस्कार किंवा तिरस्कार हे आपल्या अनुभवाने आपण त्याच्यावर ते टाकायला लागतो. जी व्यक्ती आहे त्याच्यापासून त्यांचं जे वागणं आहे, ही वेगळी गोष्ट असून ते वागणं म्हणजेच तो व्यक्ती तसा आहे, असं आपण करत जातो आणि आपले या म्हणजे एका विशेष सर्कलमध्ये त्या एका गोंधळात आपण परत अडकत जातो. म्हणून हे 2 शत्रू जेव्हा मनात येतायत, तेव्हा त्यांची जाणीव जर झाली, तर आपला मार्ग खूप चांगला होईल आणि ते होण्यासाठी अ, एकदम आपल्या स्वभावाच्या पुढचं म्हणजे मी आता 2री ते आणि मला डायरेक्ट आता ग्रॅज्युएशनची एक्झाम द्यायचंय, असं होऊ शकत नाही. तर त्यामुळे जिथे आपण आहोत बरं त्याच्यात परत आता ग्रॅज्युएशन करताना कोणी कॉमर्स घेतलंय, तो म्हणेल मला डिग्री सायन्सची हवी तर तसं नाही. कॉमर्स घेऊनही डिग्री करता येते, सायन्स घेऊनही डिग्री करता येते, आर्ट्स घेऊनही हल्ली तर खूप अजूनही अल्टरनेटिव्ह त्याला आहेत. तर तसं आपल्या प्रकृतीप्रमाणे आपल्याला जो जन्म मिळालेला आहे, तर त्याची जी कर्तव्य कर्म आहेत, त्याच्यानी काय होतं, त्या प्रकृतीच्या विरुद्ध जाण्यात आणि तो लढा देण्यात आपला अ, अ, वेळ आणि श्रम आणि मानसिक कपॅसिटी फुकट जात नाही. म्हणजे बराचसा काळ आपण आपल्या प्रकृतीप्रमाणे वागूनही धर्म आपल्याला करता यावा, म्हणूनच हे ते वेदरूपी ज्ञान आहे. ते फक्त ज्ञान या स्वरूपात प्रकट न होता त्याच्याबरोबर कर्म या स्वरूपात पूर्वांग जे वेदाचं आहे, ते समोर आपल्याला गेलेलं आहे. ही ईश्वराची आपल्यावर दया आहे. म्हणून आता 34वा श्लोक सांगतायत भगवान. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. तर म्हणून ते सांगतायत जसं रामकृष्ण परमहंसांनी एक ते उदाहरण दिलं की अर्थात हे त्यांच्या संन्यासी किंवा अंतरंग भक्तांसाठी नव्हतं, जे गृहस्थ भक्त आहेत त्यांच्यासाठी, की जोपर्यंत काम, क्रोध, मदमत्सर इत्यादी 6 शत्रूंचं जोपर्यंत भय आहे, तेव्हा गृहस्थाश्रम रूपी किल्ल्यात राहूनच त्यांच्याशी लढलेलं बरं आहे. ते जेव्हा जातील तेव्हा मग त्या ज्याचे गेलेले त्यांना ते गृहस्थाश्रमाचं बंधन नाहीये. तर तसं आहे की जे धर्मात जे सगळे विधी आणि हे सांगितलेले आहेत, ते अशा करता सांगितलेले आहेत की आत्ता काहीतरी करणं, काहीतरी मिळवणं ही एक प्रकृती आहे आपली. ती जास्त सात्विक असेल तर ब्राह्मणाचे जे धर्म आहेत, ज्ञान मिळवणं, ज्ञानदान करणं, अ, अ, संतोषाने राहणं, ही वृत्ती असते. जर रजोगुणाचा जास्त जर हे असेल, तर सात्विक रज जर असेल, तर क्षात्रवृत्ती, जी काही ज्याची वृत्ती आहे, क्षात्रवृत्तीत दान घेणं नाहीये, तिथे दान देणं आहे. संतोष हा गुण नाहीये तिकडे. तिथे आपलं राज्य जास्त पसरवणं हा गुण आहे. मात्र देताना त्यांनी जसं तुकाराम महाराजांनी म्हटले, "उदास विचारे वेच करी" हे त्यांनी आणि वैश्यांनी करायचंय. तर म्हणजे त्यांचे जे मूलभूत
जसा जीवात्मा आहे, एक साधी गोष्ट असते, की जसं आपण म्हणतो, की अ, जे बीज असतं त्याच्याप्रमाणे झाड उत्पन्न होतो. तसं जीवात्मा आधीचा देह सोडताना त्याच्यावर जे जे संस्कार झालेले आहेत, त्याप्रमाणे त्याचा नवीन जन्म होतो. तो जन्म स्वर्गात परत होणारा जन्म असेल, नरकात होणारा असेल किंवा पृथ्वी लोकावर असेल. ते आधीच्या संस्काराप्रमाणे ते शरीर, तो लोक, ते आई-वडील अ, आपोआप अट्रॅक्ट केलेले जातात. आपण म्हणतो ग्रहावर काय आहे, कुंडली काय आहे? तर ग्रहांनी भविष्य ठरत नसतं. तो जीवात्मा जे जे कर्म घेऊन आलेला असेल, त्याप्रमाणे त्या ग्रहस्थितीत त्याचा जन्म होतो. अशा रीतीने आपल्याला ज्योतिषाचं पण एक अ, मूळ जे तत्व आहे ते कळू शकतं. तर म्हणून अ, जन्माने जे आलेलं आहे ते आपल्याच कर्मांनी आलेलं आहे आणि हे असं म्हणतात, हे विश्व हा भासच आपल्याला केलेला आहे, की त्याच्यापर्यंत पोहोचायला जा. हाच खेळ परमेश्वराला आनंद देणारा आहे, की तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचा. त्यामुळे आपण जिथे-जिथे असू, ती सगळी ही परिस्थिती मला एक ईश्वराने त्याच्यापर्यंत पोहोचायसाठी दिलेली एक संधी आणि हे सगळे त्याच्यासाठी लागणारे रिसोर्सेस मला परमेश्वराने दिलेले आहेत. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, तेव्हा मग आपल्या तक्रारी थोड्या कमी होतात. तेव्हा मग आपला द्वेष कमी होतो. लोकं आपल्याला त्रास देतात तेव्हा परमेश्वरांनी हे मला काहीतरी शिकवण्याकरता केलं असावं, ह्या प्रकारचे विचार आपल्याला येऊ शकतात. पण म्हणून ते होण्यासाठी सर्वात पहिल्यांदा हे कळलं पाहिजे, की वेदांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे, गीतेत भगवान जे आपल्याला सांगतायत, की आपला जो धर्म आपल्या जन्माप्रमाणे, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीप्रमाणे आणि सत्पुरुषांच्या संगतीने त्यांच्या उपदेशाप्रमाणे ठरलेला आहे. तो करण्यातच श्रेय आहे आणि दुसऱ्याचा धर्म जो आहे, तो भयावह आहे. भयावह का? कारण त्याच्यात एकतर परधर्म आपण जेव्हा करायला लागतो, तेव्हा तो आपल्या आंतरिक स्वभावाच्या विरुद्धच असतो. काय होतं बऱ्याच वेळा आपण जसं मगाशी सांगितलं, की भगवंतानी, की ज्ञानाने पण कर्ममार्ग आचरावा कारण बुद्धिभेद होऊ शकतो. कलियुगात तर अ, कलियुगाच्या परिणाम असे आहेत, की तामसी, राजसी ही लोकं आपल्याला वरच्या अ, अधिकाराच्या ह्याच्यावर दिसतात आणि मग त्यांचं वागल्याने त्यांचं जसं वागणं आहे त्यांनी आपल्याला काहीतरी चांगलं मिळतं किंवा दुसरंही होतं कलियुगाचं, की मी क्षत्रिय आहे, मी ब्राह्मणाचा धर्म का घेऊ नये? किंवा मी अमुक हे का करू नये? अ, मुंज सगळ्यांची का लावू नये? असे सगळे विचार हे कलियुगात येतात. वरकरणी आपल्याला एखादी गोष्ट बरी वाटणं, हे ह्या बाहेरच्या गोष्टींचा अ, प्रभाव आहे. पण जो आपला जन्म झालेला आहे, तो आपल्या स्वभावाला अनुकूल असा झालेला आहे. तो त्या स्वभावाला अनुकूल धर्म न घेता आपण दुसरा धर्म जेव्हा घेतो, तेव्हा त्या धर्मात आपली सर्वात पहिलं म्हणजे आपली स्वतःची एक्सपर्टी नसते. आपल्याला ते वातावरणच अनोळखीत असतं, त्यामुळे तिथे पडण्याच्या जागा वाढू शकतात. तिकडे मार्गात पुढे काय हे न कळण्याची परिस्थिती जास्त येऊ शकते. त्यामुळे क्षणिक अट्रॅक्शननी लोकं धर्म बदलतात किंवा आज आपण बघतो, की भगवान हेही सांगतायत, की अ, अधर्मापेक्षा परधर्म करणं हे जास्त वाईट आहे कारण त्यांनी बुद्धिभेद जास्त मोठा होतो. तर आज तेच वाढलेलं आहे. तर त्यामुळे हे जे श्लोक आहेत, हे खूप महत्वाचे भगवंताचे आहेत, की आपल्या प्रमाणे चालणं हे आपल्या स्वतःसाठी आंतरिकदृष्ट्या ही स्मूथ पाथ आहे. सर्वात सोपा पाथ तो आहे, की आपल्या धर्माप्रमाणे चालणं. कारण दुसऱ्या धर्माप्रमाणे चालताना भय हे निश्चित आहे. एक तर तुम्ही स्वतःचा धर्म सोडल्याने तो मार्ग जिथून तुम्ही चाललात तिथे भलत्या वाटेने तुम्ही त्या पुन्हा मार्गावर यायला कधी याल हे सांगता येत नाही आणि अननोन ठिकाणी भीती जास्त येते हा त्याचा अर्थ आहे. म्हणून स्वधर्म पाळताना निधन जरी झालं तरी त्यांनी श्रेय मिळेल. पण परधर्मो भयावहा.
दुसऱ्या धर्मात म्हणजे तू आता भिक्षा मागायचा विचार करतोयस, तर तो धर्म तुझा नाहीये, तो भयावह आहे. कारण तिथे जर तू गेलास, तर मागच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे मिथ्याचार होऊ शकतो. मी ब्राह्मधर्म स्वीकारला आणि मला एकावर अन्याय होते, त्याचा प्रतिकार करण्याची इच्छा झाली, तरीही तो मिथ्याचार होतो. तर म्हणून परधर्म भयावहा ही अक्षरशः वॉर्निंग भगवान इथे देत आहेत. 36वा इथपर्यंत ठीक आहे सगळं. कोणाला काही विचारायचंय किंवा वेगळ्या प्रकारचं काही मांडायचंय? ठीक आहे. नसेल तर 36वा श्लोक घेऊया ताई. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापैचरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. हं. आणि आता ते म्हणतायत, की जर तुला हे पटलं नाही, की अ, म म्हणजे जन्म तर प्रकृतीप्रमाणे आलंय हे तर अर्जुनाला आधी कळलेलं आहे. ते आधी अ, 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 च्या ह्यानी जे सांगितलेलं आहे भगवंतांनी अ, जन्माचा जो सिक्वेन्स आहे, पर्जन्यापासून, अन्नापासून यज्ञाचा किंवा जो काही आहे. तर आता जर प्रकृतीप्रमाणे हे जर घडत नसेल असं तुला वाटत असेल, तर अ, आपल्या मनाप्रमाणे आपण जर वागू शकतो, असं जर तुला कुठे वाटत असेल अर्जुना, तर ते बरोबर नाही हे सांगायला म्हणजे तुमची प्रकृती पुन्हा तुम्हाला तुमच्या अगेन धर्म म्हणजे तुमची प्रवृत्ती आहे. जसं आपण म्हणतो पाण्याचा गुणधर्म वाहणे आहे. तर धर्म म्हणजे त्याची मूलभूत प्रकृतीच आहे ती. त्यामुळे जो धर्म सांगितलेला आहे, धर्म म्हणजे इंग्लिशमधला रिलिजन नाहीये. धर्म याचा अर्थ तुमची मूल प्रकृती त्या क्षणाला जन्म घेताना काय आहे, त्यांनी तुम्हाला तो तुमचा धर्म झाला आणि मग त्या धर्माच्या अनुकूल तुम्हाला जी कर्तव्य आहे, जिथे जन्म झाला, तो त्या प्रकृतीच्या लोकातच तुमचा जन्म होतो. त्यामुळे मग तिथली कर्म तुम्हाला आवश्यक ठरतात. इथे कोणाला कमी लेखणं किंवा जास्त लेखणं नाहीये. कारण जीव एका जन्मात क्षुद्र असला, दुसऱ्या जन्मात ब्राह्मण, तर तिसऱ्या जन्मात क्षत्रियही होऊ शकतो. त्यामुळे कोणाला कमी जास्त लेखणं हा भागच त्यात नाहीये. उलट यात तुम्हाला जितक्या लवकर तुम्ही कुठे आहात ही जाणीव होऊन कोणत्या प्रकारचे प्रयत्न तुम्हाला ईश्वराकडे न्यायला सोपे पडतील, हे कळण्यासाठी फक्त आणि फक्त आपल्या वैदिक संस्कृतीत हे सगळं वेदांमार्फत नीट मांडलं गेलेलं आहे. तर म्हणून आता भगवान अर्जुनाला म्हणतात, की जर तुला वाटत असेल, की मी मनाप्रमाणे काही सगळं करू शकतो, तर मग इच्छा नसतानाही पापकर्म का करतात लोकं? बऱ्याच वेळा आपण ऐकतो ना, की एखादा अ, अ, अध्यात्मात पुढे गेलेला आहे आणि मग त्याच्याकडनं काहीतरी चुकीची गोष्ट घडते. आपण अलीकडचं ही उदाहरण नाव नको घ्यायला, पण अलीकडेही आपण काही अशी उदाहरणं ऐकलेत, की ज्यांना समुदाय मानतो असे संत मानले गेलेले आणि मग मुलीच्या बाबतीत काही त्यांच्याकडनं कामप्रवृत्तीने काहीतरी घडलं. आता त्या अवस्थेला पोहोचलेल्या जिथे लोकं त्यांना फॉलो करतायत. जिथे भगवान म्हणतात तिथे लोकं बऱ्याच लोकं ज्याला फॉलो करतात तिथेही माझी विभूती आहे. म्हणजे कुठेतरी काहीतरी ते ज्यांनी लोकं तिकडे आकृष्ट झालेत आणि कुठेतरी काहीतरी चांगले ज्यांनी ईश्वराचं नाव ती व्यक्ती घेते, तरीही ते त्या लेव्हलला जाऊन पडू शकतात. याचा अर्थ काय? की प्रकृती इतकी बलवान आहे. म्हणून आपण काल बघितलं की वृषभदेवांनी स्वतः अवतार असून अवस्थेला पोचून सुद्धा स्वतःच्या मन आणि इंद्रियावर विश्वास न ठेवता सिद्धींचा त्याग केलेला आहे. तर म्हणून हे दिसतं, की आपली इच्छा नसतानाही आपल्या आपल्या काही गोष्टी आपल्या साधं-सुधं म्हणजे मोठी पापं कशाला, साधं गोड खाणं, तिखट खाणं याबद्दल ठराविक पद्धतीचं आवडतं अन्न आपण जरूर नसताना जास्त खातो, नावडतं कमी खातो. या सगळ्या ह्याच्यात आपल्याला दिसत असतं, की प्रकृती किती बलवान आहे ते. आणि अ, तेव्हा मग तू अर्जुना मला सांग, की मग तुझी इच्छा म्हणजे मनुष्याची इच्छा नसताना तो स्वतःच्याच इच्छेच्या पेक्षा वेगळा वागतो.
तेव्हा हे लक्षात आलं पाहिजे की काहीतरी वेगळी शक्ती कार्य करते आणि ती शक्ती ही प्रकृती आहे. हे भगवान सांगतात. हे म्हणजे सॉरी, हे अर्जुन म्हणतोय की इच्छा नसूनही जबरदस्ती करवल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने आचरण करतो आणि भगवान सांगतात की ते प्रकृतीमुळे हे सगळं होतं. आता पुढे सांगतील भगवान 37व्या श्लोकात. 36वा श्लोक हा अर्जुनाचा आहे की अशी कोणती शक्ती आहे की मनाविरुद्ध आपल्याला हे सगळं करावं लागतं, चांगलं नाहीये किंवा कारण आता तेच अर्जुनाला कळलंय की हे चांगलं नाहीये. भगवान ते त्यांना एक्सप्लेन करणार आहेत 37व्या श्लोकात. भगवान उवाच. घ्या ताई. दादा तुम्ही म्यूट आहात. ओ सॉरी. हा, तर 36व्या याच्यात अर्जुन ही शंका हे करतोय की मनाच्या इच्छेविरुद्ध जे पाप होतात पुरुषांकडनं तिथे कोणती शक्ती कार्यरत होते आणि हे कुठेतरी हा प्रश्न अर्जुनाला याचं उत्तर भगवंतानी आधीच दिलेलं आहे खरं तर की प्रकृती ही अशी शक्ती आहे की ती इच्छा नसतानाही आपल्याला आपल्या प्रकृतीप्रमाणे कार्य करायला प्रेरित करते. जसं आपण गोड खायचं नाही तरी गोड खातो, तिखट जास्त नको तरी खातो, असं जे किंवा काही गोष्टी आपल्याला कळतात की हे अध्यात्माच्या दृष्टीने आता आपलं लक्ष ईश्वराकडे राहणं चांगलं आहे, पण कधी आपलं स्मरण निघून जातं आपल्याला कळत नाही. तर हे सगळे प्रकृतीचेच खेळ आहेत भगवंतांनी सांगितलेलं आहे. तरीही अर्जुन विचारतोय म्हणून आता 37व्या श्लोकात अजून त्याचं जास्त विवरण करून भगवान सांगतायत. म्हणजे आधी फक्त रागद्वेष सांगितले, आता त्याच्या रागद्वेषाहून पासून अजून वेगवेगळे कोणते त्याचे विकार तयार होतात हे 37व्या श्लोकात भगवान सांगणार आहे. 37वा घ्या ताई. श्री भगवानुवाच काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेनमिह वैरिणम्. हा, म्हणजे आता पुन्हा भगवान म्हणजे ह्या दोन गोष्टींचं लिंकेज करतात. तीन गोष्टींचं. एक तर रागद्वेषाबद्दल भगवान म्हणालेत आणि रागद्वेष हा प्रत्येक गोष्टीबद्दल असतो तसा दुसऱ्याच्या जी कर्तव्य आहेत त्याच्याबद्दल राग म्हणजे प्रेम, म्हणजे ते मी करावं असं वाटणं आणि आपली कर्तव्य करू नये असं वाटणं, हा पण रागद्वेषाचाच खेळ आहे. तर हे भगवान सांगतायत ते अर्जुनाला, तरीही अर्जुन प्रश्न करतोय म्हणून अजून त्याचे विकार आता भगवान एक्सप्लेन करतायत की ही राग किंवा द्वेषाची, हे हवं किंवा नको, संकल्प विकल्प हे जे तयार होणार आहेत हेच या काम क्रोध आदी गुणाच्या योगानी प्रकट होत आहेत आणि हे सगळे रजोगुणाचे कार्य आहेत असं ते सांगतायत. म्हणून भगवान म्हणतात की काम ही तोच आहे, म्हणजे हे मला पाहिजे किंवा हा नको, हा पण एक काम झाला ना. मला दुःख नको हा पण एक प्रकारचं काम म्हणजे इच्छा झाली. तर तोच काम जेव्हा पुरवला जात नाही तेव्हा त्याचं क्रोधात रूपांतर होतं. त्यामुळे हा कामही हाच आहे आणि क्रोधही हाच आहे आणि हे सगळे रजोगुणांनी तयार झालेले आहेत म्हणतात. आणि सगळ्याच म्हणजे ही जी काम जो आहे की हवं असण्याची वृत्ती, हीच सगळ्या पापांचं, सगळ्या विषयात आपल्याला अडकण्याचं कारण आणि सर्वात मोठा वैरी हाच आहे. हा हे भगवान सांगते. आणि महाशनो आहे. महाशनो याचा अर्थ अशन म्हणजे खाणे, महाशनो म्हणजे अ, 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 ज्याची भूक भयंकर मोठी आहे असं महाशनो. राहू हा ग्रह आपल्याला माहिती असेल तर ज्यांनी समुद्र मंथनाच्या वेळी देवांचं रूप घेऊन तो सूर्यचंद्राच्या मध्ये बसला
आणि त्यांनी अमृत घेतलं ते गळ्याच्या खाली उतरायच्या आत सूर्यचंद्रांनी भगवंतांना मोहिनीरूप भगवंतांना सांगितलं की हा आमच्यातला नाही आणि त्यांनी त्यांचा शिरच्छेद केला. तर राहूचं असं सांगतात आणि हे ज्यांना ज्योतिषाबद्दल थोडंफार माहिती आहे त्यांना हे त्यांनी ऐकलं असेल की राहूची भूक कधीही भागत नाही. कारण त्याला धड नाहीये, नुसतं तोंड नाही, तोंड आहे. त्यामुळे तो घेत राहतो, घेत राहतो, घेत राहतो, घेत राहतो आणि कितीही मिळालं तरी त्याची तृप्ती होत नाही. आणि आपल्या आपल्या पत्रिकेतही